अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। 19 मार्चला आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा पहिला दिवस, मराठी नवीन वर्षाचा हा पहिला दिवस आहे आणि त्याचप्रमाणे हा 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभ मुहूर्त मानला जातो। गुढीपाडवा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी तुम्हाला कुठलीही गोष्ट खरेदी करायची असेल किंवा कुठलेही नवीन कार्य तुम्हाला सुरू करायचं असेल तुम्ही नक्कीच करू शकता, कारण की असं म्हटलं गेलं आहे की जे 3.5 शुभ मुहूर्त आहेत त्या मुहूर्तांवर जर आपण कुठलेही शुभ कार्य सुरू केलं किंवा कुठल्याही वस्तूची खरेदी केली तर त्यामध्ये आपल्याला नेहमी यश मिळत असतं किंवा जे काही आपण वस्तू खरेदी करणार आहोत त्या वस्तू आपल्याला कधी विकावे लागत नाहीत, मोडावे लागत नाहीत किंवा घाण ठेवावे लागत नाहीत। म्हणून या दिवशी खरेदी करण्याला, सेवा करण्याला आणि त्याचप्रमाणे जे काही उपाय आहेत आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी, आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहावी, लक्ष्मी प्राप्त व्हावी, प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी काही उपाय आहेत केंद्रानुसार ते आपल्याला करायचे असतात। कारण की बघा, जसं आपण या दिवशी खरेदी करतो ती वस्तू आपल्याला कधीही विकावी लागत नाही किंवा गहाण ठेवावी लागत नाही, त्याचप्रमाणे ज्या आपण सेवा करतो किंवा उपाय करतो की त्याचं फळ जे आहे ते आपल्याला त्याच पटीने जास्त मिळणार आहे। म्हणून लक्षात घ्या की आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे असतात आणि आवर्जून करायचे असतात। अगदी साधे सोपे उपाय नक्की सगळ्यांनी करा। गुढीपाडव्याला आपल्याला गुढी कशी उभारायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी काही साधे सोपे उपाय आहेत, अगदी साधे सोपे उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत। ते उपाय कोणते आहेत, कसे करायचे आहेत याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। सर्वप्रथम बघा, गुढीपाडव्याला आपल्याला गुढी कशी उभारायची आहे। गुढीपाडव्याला आता सगळ्यात आधी मी तुम्हाला शुभ मुहूर्त सांगते। गुढीपाडव्याचा यंदाचा शुभ मुहूर्त आहे सकाळी 6:58 ते सकाळी 8 वाजेपर्यंत। या शुभ मुहूर्तावर तुम्ही जर गुढी उभारली तर अतिशय उत्तम आहे, किंवा सकाळी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर गुढी उभारण्याचा प्रयत्न करा। तर बघा, आता गुढी कशी उभारायची। गुढी आपल्याला काय सांगते, नवीन वर्ष सुरू झालंय, नवीन विचार करा, संकल्प करा, सद्विचार सदाचार यांची झेप आकाशाला गवसणी घालू द्या। मी जशी उंच आहे, निळ्या निळ्या आकाशाची नाते सांगते आहे तशी तुमची प्रगती होऊ द्या, सेवेत सातत्य असू द्या। तर बघा, गुढी आपल्याला हे सांगत असते की या दिवशी खरं तर सगळ्या सेवेकऱ्यांनी ना संकल्प करायचा असतो की महाराजांनी मला त्यांच्या सेवेमध्ये आणलेलं आहे तर मी आजन्म त्यांची सेवा करेन, मी त्यांची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करेन, त्यांचं नाम सतत माझ्या मुखामध्ये असेल, असं आपल्याला सगळ्या सेवकांना खरं तर संकल्प करायचा असतो। आणि गुढी आपल्याला तेच सांगते की तुमच्या सेवेमध्ये सातत्य असू द्या। तर असो, आता आपल्याला गुढीचा शुभ मुहूर्त आपण बघितला आहे। त्यानंतर बघा, आता गुढी कशी उभारायची। सर्वात प्रथम तर तुम्हाला एक बांबूची काठी घ्यायची आहे। काठी अगदी छोटी नको आणि अगदी मोठी नको, व्यवस्थित मध्यम आकाराची तुम्हाला काठी घ्यायची आहे। काठी सर्वप्रथम तुम्हाला धुवून घ्यायची आहे, व्यवस्थित कोरड्या कपड्यांनी तुम्हाला पुसून घ्यायची आहे। त्यानंतर त्या बांबूच्या काठीला तुम्हाला 5 बोटे ओल्या कुंकवाचे तुम्हाला काढायचे आहेत। 5 कुंकवाचे बोटे, 5 हळदीचे बोटे तुम्हाला काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर जिथे तुम्ही गुढी उभारणार असाल, आता गुढी आपल्याला घराच्या बाहेर शक्यतो उभारायची असते। फ्लॅट सिस्टीममध्ये तुम्ही बघा, गॅलरीमध्ये सुद्धा आपली गुढी उभारू शकता किंवा आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर सुद्धा तुम्ही गुढी उभारू शकता। सर्वप्रथम तुम्हाला खाली पाट अंथरायचा आहे, त्या पाटाभोवती तुम्हाला रांगोळी काढायची असते आणि तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्या बांबूच्या काठीला तुम्हाला नवीन वस्त्र तुम्हाला परिधान करायचं आहे। शक्यतो पिवळ्या किंवा केशरी रंगाचं वस्त्र परिधान करावं। त्यानंतर वस्त्र परिधान केल्यानंतर तुम्हाला त्या काठीला कडुलिंबाचा पाला, त्याचबरोबर साखरेचं कंकण, साखरेचा हार तुम्हाला त्या गुढीला अर्पण करायचा असतो आणि फुलांची माळ तुम्हाला अर्पण करायची असते। त्यानंतर त्यावर तुम्हाला तांब्याचा कलश हा पालथा घालायचा असतो। तर अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही गुढी उभारायची असते। त्यानंतर गुढी उभारल्यानंतर तुम्हाला ती व्यवस्थित बांधायची आहे। बांधताना बघा, कुठल्याही सुतळीने न बांधता पंचरंगी दोऱ्याने तुम्ही ती गुढी बांधू शकता। त्यानंतर बघा, गुढी बांधून झाल्यावर तुम्हाला गुढीची पंचोपचार पूजा करायची असते। गुढीला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे असतात, धूपदीप ओवाळायचा आहे आणि तुम्हाला पुढील मंत्र म्हणायचा असतो। तो मंत्र असा आहे, ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन्वंस्तरे नित्यम मदगृहे मंगल कुरु।
हा तो मंत्र आहे, तो तुम्हाला गुढीची पंचोपचार पूजा करून झाल्यावर तुम्हाला म्हणायचा आहे. तर बघा, हा मंत्र म्हणून झाल्यावर तुम्हाला ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राचा तुम्हाला 11 वेळेस जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला गुढीला नैवेद्य अर्पण करायचा असतो. आता या दिवशी शक्यतो पुरणपोळी केली जाते, पण खरा मान आहे तो म्हणजे कडुलिंबाच्या पाल्याला. तर तुम्हाला या दिवशी नैवेद्य म्हणून पुरणपोळी तुम्हाला दाखवायचीच आहे, पण त्याचबरोबर तुम्हाला कडुलिंबाचा पाला, त्यामुळे थोडेसे धणे आणि गूळ तुम्हाला मिक्स करून ते बारीक खलबत्त्यामध्ये वाटून तुम्हाला तो नैवेद्य तयार करायचा आहे आणि तो नैवेद्य तुम्हाला गुढीला दाखवायचा आहे. नंतर गुढीची पंचोपचार पूजा करून झाल्यावर ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राचा जप करून झाल्यावर तुम्हाला हा नैवेद्य कडुलिंबाच्या पाल्याचा जो नैवेद्य आहे तो तुम्हाला सगळ्या घरातल्या व्यक्तींनी ग्रहण करायचा असतो. तर यापर्यंत तुम्हाला गुढी उभारायची असते. तर बघा, आता तुम्हाला समजलं अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि ही पद्धत सगळ्यांनाच माहीत आहे, परंतु काही बारीक बारीक गोष्टी असतात जे आपल्याला माहीत करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जो मंत्र सांगितला आहे तो मंत्र म्हणून तुम्हाला गुढी उभारायची आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा, आता या दिवशी काही साधे सोपे उपाय आपल्याला करायचे असतात. ते म्हणजे सर्वात प्रथम सगळ्यात पहिला उपाय आहे, जेव्हा तुम्ही सकाळी स्नान करणार, सूर्योदयापूर्वी तुम्हाला अभ्यंग स्नान करायचं असतं. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला पंचगव्य त्याचप्रमाणे कडुलिंबाचा पाला तुम्हाला टाकायचा आहे आणि त्या पाल्याने किंवा त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. या दिवशी असं म्हटलं आहे की कडुलिंबाच्या पाल्याला अत्यंत महत्त्व आहे. आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींचं किंवा आपलं कुठल्याही आजारांपासून रक्षण होण्यासाठी कडुलिंबाचा पाला हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याने स्नान केल्यावर आपल्या शरीराला बघा एक थंडावा मिळतो. कडुलिंबाचा पाला हा थंड असतो आणि त्याने स्नान केल्यावर आपल्या शरीराला एक थंडावा मिळतो. त्यामुळे आणि सध्या उष्णता खूप वाढली आहे, त्यामुळे नक्कीच सकाळी तुम्हाला जेव्हा तुम्ही स्नान करणार तेव्हा तुम्हाला कडुलिंबाचा पाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याची पाणी जी काय आहे तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. त्यानंतर दुसरा उपाय असा आहे की तुम्हाला गुढीला साखरेचे जे तुम्ही हार घालणार आहात तोच हार तुम्हाला देवघरातल्या देवांनाही घालायचा आहे. त्यानंतर तिसरा उपाय असा आहे की तुम्हाला गुढीला मी तुम्हाला सांगितलं की नैवेद्य तुम्हाला कडुलिंबाचा पाला, धने आणि गूळ हे एकत्रितरित्या करून तुम्हाला तो नैवेद्य गुढीला दाखवायचा आहे आणि तोच नैवेद्य तुमच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींनी आणि तुम्ही ग्रहण करायचं आहे. कडुलिंबाच्या पाल्यामध्ये काही औषधी गुणधर्म असतात आणि तो आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे नक्कीच हा गुणकारी पाला आपण सगळ्यांनी या दिवशी ग्रहण करायचा असतो. तर पुढचा उपाय असा आहे की बघा, आपल्याला ही गुढी सायंकाळी 4 वाजण्यापूर्वी किंवा 4 वाजेपर्यंत आपल्याला ही गुढी उतरवायची असते. गुढी उतरवण्याआधी तुम्हाला गुढीची पंचोपचार पूजा करायची असते. तिला पुन्हा तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा, धूप अर्पण करायचे असतात, धूप दीप ओवाळायचं असतं. त्यानंतर गुढी उतरवल्यानंतर जो साखरेचा हार आपण गुढीला अर्पण केलेला आहे तो साखरेचा हार तुम्हाला तुमच्या घरातील जी कुठली सगळ्यात लहान व्यक्ती आहे, लहान बाळ आहे, त्याला तुम्हाला अर्पण करायचं आहे किंवा सगळ्यात वयस्कर व्यक्ती जी कुठली असेल तिला तुम्हाला अर्पण करायचा असतो. कुठल्याही तुमच्या घरातल्या सर्वात जास्त वयस्कर व्यक्तीला तुम्ही अर्पण करू शकता किंवा कुठल्याही लहान व्यक्तीला, लहान बाळाला तुम्ही हा हार घालू शकता आणि त्या व्यक्तीचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे. यामुळे आपल्या घराचं गोकुळ होतं, घरात एकोपा टिकून राहतो असं म्हटलं गेलं आहे. त्यामुळे हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर हे जे काही उपाय आहेत या उपायामुळे आपल्या आयुष्यातले जे काही संकटे आहेत, विघ्ने आहेत ते नक्कीच दूर होतात. जी काही रोगराई आजारांपासून, आधीव्याधीपासून नक्कीच आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींचं आणि आपलं रक्षण होते. त्याचबरोबर गुढीपाडव्याला आपल्याला जे तोडगे करायचे आहेत, जे केंद्रानुसार आहेत, मुख्य दरवाजासाठी एक सेपरेट तोडगा आहे आणि आपल्या घरामध्ये धनधान्य भरभरून राहण्यासाठी दुसरा तोडगा आहे. 2 पोटली आपल्याला तयार करायचे आहे, एक लाल रंगाची पोटली आणि एक पिवळ्या रंगाची पोटली. तर ते तोडगे तुमच्यासोबत शेअर केलेले आहे, ती माहिती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य बघा. अशापणे तुम्हाला गुढीपाडवा हा सण साजरा करायचा आहे आणि हे अगदी छोटे छोटे उपाय आहे जे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ते उपाय करायला विसरू नका. अतिशय साधे सोपे उपाय आहेत, पण नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. तर चला, एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मंत्रासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वयंमाच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबव. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.